करतो. इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीम सेंटर हे त्या ठिकाणी उभारतो, ज्याच्यामध्ये 3D मॉडेलिंगचं पहिलं जे 3D ट्विनिंग असतं त्याचं पहिलं मॉडेल या पुण्यामध्ये आपण तयार करतो. त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ असा आहे, अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर लोकाला नव्याने अतिक्रमण करता येणार नाही, इल्लीगल बांधकाम करता येणार नाही, आणि नकाशे मंजुरीला टाकले तर ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर राहणार नाहीत. महानगरपालिकेचे अधिकारी नकाशे मंजूर करण्याकरता चिरीमिरी मागू शकणार नाहीत. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पूर्ण उपयोग करून अशा पद्धतीचं मॉडेल आपण तयार करतोय की आता नकाशा तुमचा योग्य आहे की नाही हे सांगायला इंजिनियरची आवश्यकता नाही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्मच सांगेल आणि त्याच्यावर इंजिनियरला मुकाट्याने सही करावी लागेल. आणि एखादं जर त्या ठिकाणी कन्सेशन हवं असेल तर त्याही संदर्भात ते कन्सेशन नियमात बसते की नाही हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्लॅटफॉर्म सांगेल. म्हणजे पारदर्शी प्रामाणिकता ही या ठिकाणी आणण्याचं काम आपण करतोय. एक सीसीटीव्हीचं नेटवर्क आपण उभं केलंय. आता त्याच्या पलीकडचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेड अशा प्रकारचं एक सीसीटीव्हीचं नेटवर्क हे आपण तयार करतोय. पाणी दे रे बाबा, बोलून बोलून घसा थांबतो. आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तरी निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहे. आणि म्हणून आपण एक अशा पद्धतीचं या ठिकाणी सीसीटीव्हीचं नेटवर्क तयार करतो. हे नेटवर्क पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पुण्याला सेफ सिटीमध्ये त्या ठिकाणी परिवर्तित करेल. पुण्यामध्ये एक प्रकारे पोलिसांचे डोळे म्हणून हे काम करेल आणि या माध्यमातून आपण पुण्यामध्ये इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करून या संपूर्ण कॅमेऱ्यांचा वापर करून एक प्रकारे पुण्याची जी सिग्नलिंग सिस्टीम आहे ती देखील स्मार्ट केलेली आहे. त्याचा दुसरा टप्पा आपण करतो जेणेकरून आपल्याला सॅटेलाइटच्या माध्यमातून कुठे ट्रॅफिक आहे, कुठे तो चाललाय, कुठे कमी आहे, कुठे डायव्हर्ट केला तर आपण ट्रॅफिक कमी करू शकतो. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण पुण्याचं ट्रॅफिक जे आहे ते या ठिकाणी मॅनेज करू शकू. पुण्यामध्ये जी गावं आलेली आहेत, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळी गावं आली, या सगळ्या गावांना पिण्याचं पाणी, या सगळ्या गावांना घनकचऱ्याचं व्यवस्थापन, या सगळ्या गावांमध्ये भुयारी गटाराची योजना, या सगळ्या गोष्टी आपण केल्या आहेत. आणि आता माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुणे एक स्वच्छ शहर म्हणून या ठिकाणी आपण तयार करतो. पण त्यासोबत या पुण्यामध्ये संपूर्ण 100% घन